गुड मॉर्निंग सर्वांना. बघा माझी वाट बघत थांबलेले हे मी यांना मका देणार आहे यांना कळलं. लगेच इथं मक्याची पिशवी ठेवलेली मी. त्यांना आवाज आला की त्यांची लगेच घालमेल चालू झाली. मका त्यांना मला ठेवायची होती. रोज वेगळं काहीतरी म्हणजे पौष्टिक ठेवायचं म्हणून, कधी खपरी पेंड आणि कधी मका. तर आज मी मका ठेवत होती त्यांना. तिला ह्याच्यातलंच लक्ष्मीला खायचं होतं म्हणून मी नंतर तिला दाखवलं की बाबा मी तुला खाली दिलं मग तिला नंतर सांगितल्यानंतर ते तिथं खायला लागली. आणि नंतर डार्लिंगला मला ठेवायचं होतं, मग मी डार्लिंगला ठेवलं आणि पांडूला बाजूला देण्यासाठी मी त्यातून थोडंसं घेतलं आणि पांडूला ठेवलं. तर नंतर त्यांचं खाऊन झाल्यानंतर मला त्यांना सोडून बाहेर न्यायचं होतं आणि त्यांच्या तिथली साफसफाई करायची होती सगळी गोठ्यातली. त्यामुळे मी त्यांना सोडत होती. डार्लिंगला खूप घाई झाली होती. नंतर सोडल्यानंतर त्यांनी बघितलं होतं मक्याची पिशवी, त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी त्या मक्याच्या पिशवीकडे आले. मक्याची पिशवी झाकून ठेवत होते मी, कारण त्यांनी खाल्लेलं ते त्यांना भरपूर होतं. जास्त खाल्ल्यावर पण पोट फुगतं असं म्हणतात. मग त्यांना मी तिथून बाजूला हाणलं आणि नंतर हे बघा स्वीटी. आणि नंतर त्यांना सोडल्यानंतर स्वीटीला घेतलं मी. स्वीटीला थोडा वेळ फिरवायचं होतं. स्वीटीला घेतल्यानंतर स्वीटीला एवढा आनंद झाला होता मी तिला घेतल्यामुळं. ती किती मस्ती करते बघा. कशी वाटली स्वीटी नक्की सांगा. आणि नंतर ह्यांना शर्लिन कुठं दिसत नव्हती म्हणून शर्लिनला उठवायला गेले होते हे सगळे. शर्लिनला उठवायला गेले पण मी त्यांना परत तिथून आणलं. आणि त्यांचं म्हणजे आज काय चाललेलं काय माहिती की नुसतं धिंगाणं चाललेलं इकडून तिकडून तिकडून इकडं. नंतर इकडं आंब्याची झाडं आहेत, ते आंब्याच्या झाडांकडे गेले आंब्याचे पानं खाण्यासाठी. बघा झाडाचं काय हालत गेलं आहे, त्यांनी सगळी पानं खाल्लेली. टायगर आज मध्ये करत होता. टायगरची मस्ती चाललेली यांच्यामध्ये. आणि नंतर मला पोहे करायचे होते, तरी पण त्या तिकडंच जायच्या आंब्याकडं. मी नंतर ही बघा काली, तिला गाडी चालवायची बहुतेक, गाडीवर जाऊन बसलेली. ही माझी गाडी आहे ज्युपिटर. कालीला नंतर मी तिथून हाणलं आणि इकडं पाठवलं. हे बघा आज म्हणजे काय झालेलं काय माहिती, त्यांनी मला खूप त्रास दिला आज. 1-2 तास माझे याच्यातच गेलेले की त्यांना इकडून तिकडून हाणण्यासाठी. मला त्यांना शेतात न्यायचं होतं. हे बघा काली आज स्टंट करत आहे काली. आणि मी नंतर त्यांना शेतात सोडून आले तर माझ्या मागं ते परत मागं आले निघून. चलो बाय बाय.